पहाटे होणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारेगावची दरगोबा देवाची यात्रा संपन्न। पहाटे होणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारेगावची दरगोबा देवाची यात्रा संपन्न। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात पहाटे होणारी यात्रा म्हणून पारेगावची दरगोबा देवाची यात्रा प्रसिद्ध आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा पहाटे 5 वाजल्यापासून यात्रेस सुरुवात झाली। पारेगावच्या मंदिरात डोंगरात दरगोबा देवाचं मंदिर हे डोंगरावर आहे, तर खाली तलावाकाठी बहीण चिलाबाईचं मंदिर आहे। दरगोबा म्हणजे महाकाळेश्वर हे पहाटे सासनकाट्या आणि ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पत्नी मीताबाईच्या मंदिराकडे जातात। दरम्यान कमानीजवळ आरती होते। मीताबाई मंदिराच्या सभामंडपात भाविकांच्या प्रचंड गर्दीत हा लग्न सोहळा पार पडतो। लग्न सोहळा पार पडल्यानंतर ही यात्रा संपते। या लग्न सोहळ्यासाठी संबंध देशभरातील गलाई बांधव तसेच भाविक उपस्थित असतात। पहाटे 5 वाजल्यापासून ते 7:30 पर्यंत ही यात्रा भरते। संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या या यात्रेला हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते। नवसाचे नारळ ही हजारोंच्या संख्येनं फोडले जातात, तसेच यात्रेतील भाविकांना महाप्रसादाचं वाटप होतं। हे पारेगावची मंकाळेश्वर यात्रा चैत्र महिन्यामध्ये मूळ नक्षत्रावर सूर्योदयाला असते। आदल्या दिवशी नैवेद्याचा कार्यक्रम असतो। गावातील सर्व लोक भक्त हे पुरणपोळीचं नैवेद्य करून देवाला दाखवतात। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाला लग्न असते ते, तर पहाटे 2:30 वाजता छबिना निघतो। त्याच्यानंतर देवाची पालखी सर्वसाधारण 5 वाजता आरती होते। आरती झाल्यानंतर पालखी बाहेर पडते। पालखी बाहेर पडल्यानंतर चौपाळ्यावरती त्याच्यातून पालखी बाहेर आल्यानंतर समुद्रातून पालखी बाहेर आली की तिथे भाकणूक असते। त्याच्यानंतर पुढं चौपाळ्यामध्ये सर्व मानकऱ्यांना पानाचे विडे दिले जातात। त्यानंतर पायरीजवळ आरती होऊन नंतर लग्न मंडपामध्ये विवाह सोहळा संपन्न होतो। विवाह संपन्न झाल्यानंतर सर्व मानकऱ्यांना पानविडा पेढे हे देण्यात येत आहे। आणि इथं मानकरी पंढरपूर रहमतपूरकर हे असे फलटणकर हे असे इथे मानकरी आहेत। त्यांनी इथं लग्नाच्या विधी सर्व साहित्य आणायचं असतंय। खानापूरकरांनी अंतरपाट वगैरे आणायचा असतोय। बाकीचे माळे वगैरे त्यांनी फुलं हार देतात। अशा पद्धतीने असं विवाह संपन्न सोहळा होतो। अशा प्रकारे संपूर्ण रात्रभर ही यात्रा चालूच असते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, खानापूर।